भरपूर लेयर्स असलेली, चौपट फुलणारी, अर्धा किलो मैद्यापासून 1 किलोपेक्षा जास्त शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत. खास अशी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमची शंकरपाळी अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलामध्ये विरघळणार नाहीत. अगदी सोपी पद्धत आहे. भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही शंकरपाळी तुम्ही बघू शकता. दिसायला जेवढी सुंदर झालेली आहे, तेवढीच बिस्किटापेक्षाही छान खुसखुशीत झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला वाटी, कपानुसार आणि वजनी प्रमाणात तीनही माप व्यवस्थित सांगितलेली आहे. त्याचबरोबर एक बोनस टिप आहे की तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर कुठलंही धान्य तुम्ही 250 ग्रॅम एवढं दुकानातून विकत आणलं की ते एखाद्या वाटीमध्ये टाकून मोजून घ्यायचं. तेवढी वाटी भरून किंवा तेवढा डबा भरून ते जर धान्य भरत असेल 250 ग्रॅम, तर बरोबर ती वाटी जी आहे तुमची 250 ग्रॅम वजनाची ठरेल आणि त्यानुसार मग तुम्ही सगळं धान्य किंवा सगळे पदार्थ त्याने मोजून घेऊ शकता. दिवाळी पदार्थ किंवा कुठलीही रेसिपी करताना सगळं साहित्य जेव्हा आपण मोजून मापून घेतो ना, त्यावेळी तो पदार्थ चुकण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाते. तर बघू शकता, मेजरिंग कपानुसार 250 ग्रॅम डाळ होती, तर या वाटीने देखील बरोबर 250 ग्रॅम डाळ भरलेली आहे. वाटी गच्च भरलेली आहे. म्हणजे आता हे आपलं एक माप तयार झालं 250 ग्रॅमचं. तर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता. तर आता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर इथे मी बरोबर 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि या वाटीने किंवा कपाने आता आपल्याला या मैद्यासाठी साखर घ्यायची आहे. तर इथे मी पाऊण कप साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये 175 ते 200 ग्रॅम पर्यंत तुम्ही साखर घेऊ शकता, गोड जसं तुम्हाला आवडते त्यानुसार. पण 175 ग्रॅम अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर वाटीने पण आपण मोजून घेतलं तर बरोबर ही साखर पाऊण वाटी भरलेली आहे. तर आपल्या वाटीचं आणि कपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला पाऊण कप एवढं तूप घ्यायचं आहे. तूप वितळवून घ्यायचं. वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम एवढं तूप आहे. आता एक पातेलं घेऊन त्यामध्ये आधी साखर घालायची, त्यानंतर तूप घालायचे. लक्षात ठेवा, तूप इथे थंड आहे, फक्त मी ते वितळवून घेतलंय, जेणेकरून त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट येतं. आणि अर्धा कप इथे आपल्याला पाणी घालायचं. इथे मी पाणी वापरत आहे. तुम्ही दूध वापरलं तरी चालेल, पण दूध घातलं की शंकरपाळी जास्त काळ टिकत नाही, म्हणून मी इथे पाणी वापरले. आता हे मिश्रण जे आहे गॅसवर ठेवायचं आणि साखर विरघळेपर्यंत हे आपल्याला गरम करून घ्यायचे. एक उकळी आलेली आहे आणि लगेचच साखर विरघळलेली आहे. गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवून द्यायचं. या मिश्रणामुळेच आपली शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात. अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलामध्ये ती विरघळत नाही. आपण जेव्हा तुपाचं मोहन घालतो ना मैद्यामध्ये, ते तूप मोहन जर कमी जास्त झालं तर मग शंकरपाळी तेलकट होतात, कडक होतात किंवा मग तेलामध्ये विरघळतात तळताना. पण या प्रोसेसमध्ये मात्र तसं अजिबात होत नाही. तर हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे आपली शंकरपाळी अगदी परफेक्ट होतात. तर मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण मैदा मोजून घेऊया. आपण 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, पण इथे बघा वाटीने किंवा कपाने बरोबर हा मैदा 3 वाट्या किंवा 3 कप भरतो. मैदा कसा मोजून घ्यायचा, तर एकदम हलक्या हाताने दाबून भरायचा, एकदम भुसभुशीत भरायचा नाही. कुठलंही पीठ आपण जेव्हा वाटीने कपाने मोजतो ना, त्यावेळी ते हलकंसं असं दाबून भरायचं, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण येतं. तर इथे बघू शकता, 1 वाटी मैदा झालेला आहे. अशाच पद्धतीने दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी. तर इथे 3 वाट्या मैदा आपण घेतलेला आहे. मैदा चाळून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. आता यामध्ये घालूया पाव चमचा एवढं मीठ आणि अर्धा टीस्पून एवढी इलायची पावडर. तुम्ही यामध्ये आवडत असल्यास जायफळ पावडर देखील घालू शकता. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे पाण्याचं, साखरेचं, तुपाचं मिश्रण तयार केलं ते पूर्णपणे थंड झाले. आता त्याच मिश्रणाने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळताना अजिबात जोर लावायचं नाहीये, एकदम हलक्या हाताने पीठ मळायचं आहे. आपल्याला फक्त या पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे. यामुळे काय होतं, पिठाला चांगले लेयर सुटतात. थोडं थोडं मिश्रण घेत आपल्याला इथे पीठ असं मळून घ्यायचंय. बघू शकता पिठाचा गोळा तयार केला. जास्त मोठा वगैरे त्याला द्यायचे नाहीयेत. तयार केलेलं सगळं मिश्रण मला इथे लागलेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. पीठ बघू शकता, पिठाला किती छान लेयर सुटलेले आहेत. तर अजिबात पिठाला मुठा वगैरे द्यायचे नाहीये. फक्त पीठ ओलं करून त्याचा असा गोळा करायचा आणि आता हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर आता या पिठाची आपण शंकरपाळी तयार करायला घेऊया. त्याआधी थोडंसं पिठाला मळून घ्यायचंय. त्यानंतर बघा
याची आपल्याला शंकरपाळी करायची आहे. तर इथे मी 2च पिठाचे गोळे केलेले आहेत. तर आता झटपट लवकरात लवकर जास्त शंकरपाळी करण्यासाठी एक पाट घ्यायचं किंवा किचन प्लॅटफॉर्म असतं ते स्वच्छ करून त्यावर एक मोठा गोळा घेऊन अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. मी इथे पाटाचा वापर केलेला आहे. तर शक्य होईल तेवढा मोठा पिठाचा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तेवढी मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि ही शंकरपाळी आपल्याला चौपट फुलणारी करायची आहे. त्यासाठी एक ट्रिक इथे आपल्याला करायची आहे. तर बघू शकता मोठी चपाती लाटून घेतली की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या घड्या घालून घ्यायच्या. 4 घड्या एकमेकांवर घातल्या की असा चौकोनी आकार तयार होतो. आता ही पोळी किंवा ही चपाती आपल्याला याच आकारामध्ये लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने घडी घालून ही चपाती लाटली की मग शंकरपाळ्या देखील अगदी चौपट फुलणाऱ्या लेयर्सवाल्या तयार होतात. तर पीठ मळतानाची टीप त्याचबरोबर चपाती लाटतानाची ही टीप लक्षात ठेवून तुम्ही शंकरपाळी नक्की करून बघा. मस्त अशी उमलणारी शंकरपाळी तुमची तयार होतील. चपाती लाटून घेतली की कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घ्या. मी इथे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेत आहे. साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीची शंकरपाळी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर बघू शकता बरोबर अर्धा सेंटीमीटर जाडीची शंकरपाळी तयार केलेली आहे. शंकरपाळी अशा पद्धतीने तुम्ही उलथणीवर घेऊन लगेचच तुम्ही अशा पद्धतीने स्टेनर किंवा या झारीमध्ये टाकू शकता आणि लगेचच ह्या शंकरपाळ्या मग तेलामध्ये तळायला सोडू शकता. तुम्हाला जर झटपट शंकरपाळी करायची असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. नाहीतर मग नॉर्मल साध्या पद्धतीने छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन त्याची मोठी चपाती लाटायची आहे. त्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने घड्या घालायच्या आहेत. एकमेकावर 4 घड्या घालून चौकोनी आकार तयार करायचा. त्यानंतर ही चपाती लाटायची आणि साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीची चपाती ठेवायची. त्यानंतर शंकरपाळी कट करून घ्यायची. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनुसार तुम्ही शंकरपाळी बनवू शकता. जास्त प्रमाणात बनवत असाल आणि एकट्याच असाल करायला तर तुम्ही आधी सांगितलेली ट्रिक वापरू शकता. तर शंकरपाळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता तळायला घेऊया. शंकरपाळी तळताना तेल मध्यम स्वरूपाचं गरम असावं. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आहे आणि शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. शंकरपाळी आपल्याला अगदी मंद आचेवर तळून घ्यायची आहे. तर शंकरपाळी तळायला खूप वेळ लागतो तरी देखील आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत आणि आरामशीर शंकरपाळ्या तळायच्या आहेत. तर 1 मिनिटानंतर झारीच्या किंवा उलथणीच्या साहाय्याने ती उलथणी तेलामध्ये फिरवायची आहे जेणेकरून मग शंकरपाळी एकसारख्या रंगावर तळल्या जातील. शंकरपाळ्याला जास्त धक्का लावायचा नाहीये. फक्त आपल्याला तेलामध्येच ती उलथणी गोल गोल फिरवायची आहे. तर बघू शकता किती मस्त लेयर सुटलेले आहेत आपल्या शंकरपाळ्याला. तुम्ही इथे बघत असाल मी फक्त उलथणी तेलामध्ये गोल गोल फिरवत आहे. एक सारखा रंग आलाय सगळ्या शंकरपाळ्यांना. शंकरपाळी तळत आली की तेलातील बुडबुडे कमी होतात आणि मस्त बदामी रंगावर आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे. बघू शकता किती सुंदर रंग आलाय आणि काय लेयर सुटलेले आहेत तुम्हाला दिसतच असतील. तर एक झाराभर आपण शंकरपाळी तेलामध्ये टाकल्या होत्या पण त्या आता इतक्या जास्त फुलल्या आहेत की तेवढ्या झाऱ्यामध्ये सगळ्या बसत नाहीयेत. 2 बॅचेसमध्ये मला काढाव्या लागलेल्या आहेत. शंकरपाळ्या तळल्या गेल्या की काढून घेतल्यानंतर त्या चाळणीवर ठेवायच्यात म्हणजे जास्तीचं तेल निथरल्या जाईल. बघू शकता काय सुंदर लेयर सुटलेले आहेत आणि अजिबात आपली शंकरपाळी तेलामध्ये विरघळलेली नाहीये. तर दुसरी बॅच तेलामध्ये टाकताना अर्धा मिनिट तेल गरम होऊ द्यायचं म्हणजे तेलाचं तापमान व्यवस्थित होतं. मंद आचेवरच गरम होऊ द्यायचं. त्यानंतर शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. बरोबर ही शंकरपाळीची एक बॅच तळायला मला 10 मिनिटं लागले. पण बघू शकता किती सुंदर रंग शंकरपाळ्यांना आलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता 1 किलोपेक्षाही जास्त शंकरपाळ्या आपल्या वजनी प्रमाणामध्ये इथे भरलेल्या आहे. कारण आपल्या शंकरपाळ्या अगदी चौपट फुललेल्या आहेत. तर इथे मी तुम्हाला भरपूर टिप्स सहित ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर भरपूर लेयर्स असलेली
बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी ही आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे। या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आजची ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच प्रकारच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा। दिवाळी सीरीजमध्ये इतरही दिवाळीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही बघू शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद।